हॅलो एव्हरीवन, लेट्स मेक सुपर सॉफ्ट अँड सुपर टेस्टी रवा केक. तर काय करायचं, 1 कप रवा घ्यायचा आहे, हाफ कप साखर घ्यायची आणि 1.5 कप दूध टाकून रवा भिजत ठेवायचा आहे 5 मिनिटासाठी. आता कढई प्रीहीट करण्यासाठी स्लो गॅसवर ठेवायची आणि एका केक टिंटमध्ये बटर पेपर टाकून त्यावर बटर लावून थोडं ग्रीस करून घ्यायचं. 5 मिनिटानंतर रवा थोडा फुलला आहे आणि साखर पण विरघळली आहे. आता हे बॅटर आपल्याला एका मिक्सरमध्ये टाकायचं आणि मग त्यात 1/4 कप तेल टाकून घ्यायचं. आता पूर्ण बेकरी केक सारख्या टेस्टसाठी ना ह्यात 1/4 कप मिल्क पावडर टाकायची आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आणि मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचे. बघा किती स्मूथ बॅटर झालंय ना. आता ह्याच बॅटरमध्ये 4 चमचे कस्टर्ड पावडर टाकायची आणि पुन्हा एकदा ब्लेंड करून घ्यायचं. आता थोडीशी ना टुटी फ्रुटी घ्यायची आणि त्यात थोडासा मैदा टाकून त्यात मिक्स करून घ्यायचे. असं केल्याने ना टुटी फ्रुटी एकदम केकच्या खाली जात नाही. आता ती केकच्या बॅटरमध्ये टाकायची आणि एकदा मिक्स करायचं. आता सर्व बॅटर रेडी झाल्यावर त्यात 1 छोटा चमचा बेकिंग पावडर टाकायची आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा. हा केक आपण आता विदाऊट दही आणि अंडीचा बनवणार आहेत ना, म्हणून त्यात 1 छोटा चमचा लिंबूचा रस टाकायचा आणि पहिला ना वरवरच मिक्स करायचं आणि मग एकदम हळूहळू बॅटरमध्ये मिक्स करायचं. थोड्याशा लिंबूच्या रसामुळे ना केक सॉफ्ट आणि एकदम जाळीदार बनतो. केकचं बॅटर आता पूर्णपणे रेडी झालं का ते आपण केक टिनमध्ये टाकायचं आणि 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर बेक करायचं. मग केक थोडा राईस झाल्यावर ना काय करायचं, आपण गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आणि 35 मिनिट्सपर्यंत तो केक आपण बेक करून घ्यायचा. सो फायनली आपला केक रेडी झालाय आणि आता काय करायचं, त्यात एक टूथपिक टाकायची आणि चेक करायचं. समजा टूथपिक आपली क्लीन आली म्हणजे आपला केक हा पूर्णपणे रेडी झालाय. सी आणि मग काय करायचं, 15 मिनिटं तो केक आपण थंड करून घ्यायचा की मग तो इझिली त्या टेंटमधून बाहेर पडतो. सी झाला की नाही एकदम सॉफ्ट आणि एकदम मॉइस्ट केक. तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि मला सबस्क्राईब करा. बाय.